नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण अल्फा हेलिक्सचं डिटर्मिनेशन कसं होतं, म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अल्फा हेलिक्स म्हणजे काय ते पाहिलं होतं, त्याचं इंट्रोडक्शन पाहिलं होतं. पण ह्या व्हिडिओमध्ये जे अल्फा हेलिक्स आहे त्याचं डिटर्मिनेशन कसं होतं एक्स रे क्रिस्टलोग्राफी ह्या मेथडने, या प्रोसेसने एक्स रे क्रिस्टलोग्राफीद्वारे जे अल्फा हेलिक्स आहे ते डिटर्मिनेशन कसं होतं आणि त्याचं पूर्ण जे मॉलिक्यूल आहे त्याचं 3D मॉड्यूल कसं तयार होतं ते आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर चला आता आजचा व्हिडिओ सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण इंट्रोडक्शन पाहूयात. एक्स रे क्रिस्टलोग्राफी इज अ पॉवरफुल टेक्निक यूज टू डिटरमाइन द ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ अ क्रिस्टल. आणि ही जी एक्स रे क्रिस्टलोग्राफी याच्यामध्ये आपण जे काही ॲटॉमिक किंवा मॉलिक्युलर स्ट्रक्चर असतं क्रिस्टलचं, म्हणजे वेगवेगळ्या क्रिस्टलमध्ये आपण एखादं प्रोटीन क्रिस्टल घेऊया किंवा RNA किंवा DNA किंवा एखादा मॉलिक्यूल असेल त्याच्यावरती जे काही एक्सरेचा बंबार्ड करून किंवा त्याच्यातले जे रेज डिफ्रॅक्ट होत आहेत ते कॅल्क्युलेट करून त्याचं 3D मॉडेल हे डिटरमाइन केलं जातं एक्स रे क्रिस्टलोग्राफीद्वारे. इट वर्क्स बाय फायरिंग द एक्स-रे ॲट अ क्रिस्टल अँड मेजरिंग द पॅटर्न ऑफ अ डिफ्रॅक्टेड एक्स-रे दॅट इमर्ज. मी आत्ता सांगितलं जसं की एक्स-रे रेज हे त्याच्यावरती जे काही क्रिस्टल वगैरे फायर केले जातात किंवा बंबार्ड केले जातात आणि जेणेकरून त्यातलं जे काही डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे तो मेजर केला जातो आणि ज्याच्यातून ज्या एक्सरेज म्हणजे त्याच्यावर डिफ्रॅक्शन जो पॅटर्न येणार आहे एक्सरेचा, म्हणजे क्रिस्टलमधून जे रेज बाहेर पडत आहे ते कम्प्युटरवर पूर्णपणे ते जे काही डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे तो आपल्याला दिसतो. दिस डिफ्रॅक्शन पॅटर्न कंटेन द इन्फॉर्मेशन अबाउट द पोझिशन ऑफ द ॲटम इन द क्रिस्टल विच कॅन बी यूज टू बिल्ड अ 3D मॉडेल ऑफ द स्ट्रक्चर. आणि हे जे काही डिफ्रॅक्शन पॅटर्न येणार आहे, जे काही डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि नंतर जे काही मॉनिटरवरती जो काही डिफ्रॅक्शन पॅटर्न आपल्याला दिसतो त्याच्यावरती मग आपलं समजतं की जे काही पोझिशन वगैरे आहे ॲटमची त्या क्रिस्टलमध्ये, पोझिशन किती आहेत क्रिस्टलची, त्याच्यात ॲटम किती आहेत, त्याच्यानंतर त्याची पोझिशन कशी आहे ते समजल्यानंतर मग आपण त्या इन्फॉर्मेशनद्वारे जो काही क्रिस्टल आहे त्याचं 3D मॉडेल हे आपण तयार करू शकतो. हे झालं त्याचं इंट्रोडक्शन. तर आता आपण त्याची प्रोसेस बघूया. सगळ्यात पहिल्यांदा ग्रोईंग अ क्रिस्टल. द फर्स्ट स्टेप ऑफ अ ग्रोईंग क्रिस्टल ऑफ अ मॉलिक्यूल दॅट यू वॉन्ट टू स्टडी. आणि फर्स्ट स्टेपमध्ये जे काही आपलं मॉलिक्यूल असेल त्याचं आपल्याला स्टडी वगैरे करायचा असेल, तो पूर्ण जो मॉलिक्यूल आहे तो ग्रो करायचा आहे. दिस कॅन बी चॅलेंजिंग प्रोसेस ॲज इट रिक्वायर द मॉलिक्यूल टू बी अ व्हेरी प्युअर अँड कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म. आणि ही जी काही क्रिस्टल ग्रोईंग करायची प्रोसेस आहे ते एकदम त्याच्यामध्ये जो काही मॉलिक्यूल आहे तो आपल्याला प्युअर लागतो एकदम, आणि पूर्णपणे एक स्पेसिफिक कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये आपल्याला तो जो काही क्रिस्टल वगैरे असेल तो आपल्याला पाहिजे. तर त्याच्यानंतर प्रिपेरिंग द सॅम्पल. Once you have grow the crystal, you need to prepare them for X-ray analysis. That typically involve the mounting the crystal on the small holder and freezing it on a very low temperature. तर ज्या वेळेस जो काही क्रिस्टल वगैरे तो तयार झालेला असेल ॲट व्हेरी प्युअर आणि कॉन्सन्ट्रेटेड फॉर्म, त्याच्यानंतर मग त्याच्यावरती एक्स-रे ॲनालिसिस हे आपण, म्हणजे एक होल्डर असतं त्याच्यामध्ये तो काही क्रिस्टल असतो तो त्यात ठेवला जातो आणि एक्स-रे रेज त्याच्यावरती फायरिंग केल्या जातात किंवा बंबार्ड केले जातात. आणि त्याच्या ॲज अ व्हेरी लो टेम्परेचरवरती जो काही क्रिस्टल वगैरे असेल त्याला फ्रीज वगैरे केलं जातं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती एक्सरेज मारले जातात. त्याच्यानंतर कलेक्टिंग डेटा. द क्रिस्टल इज देन एक्सपोज टू बीम ऑफ अ एक्सरे. द डिफ्रॅक्टेड एक्सरे आर कलेक्टेड बाय अ डिटेक्टर. आणि जो काही क्रिस्टल असेल तो एक्सरे बीमवरती एक्सरेच्या रेज वगैरे आहेत त्याला एक्सपोज केल्यानंतर एक डिफ्रॅक्शन पॅटर्न येतो. डिफ्रॅक्शन पॅटर्न नंतर मग जे काही डिटेक्टर असतं ते डिटेक्ट करतं आणि जेणेकरून आपल्या मॉनिटरवरती जो काही डिफ्रॅक्शन पॅटर्न आहे तो आपल्याला दिसतो. त्यानंतर प्रोसेसिंग डाटा. द कलेक्टेड डाटा इज इन प्रोसेस युझिंग कम्प्युटर सॉफ्टवेअर टू जनरेट अ 3D मॉडेल ऑफ द स्ट्रक्चर. आणि हा जो पूर्णपणे जो कलेक्टेड डाटा असतो तो प्रोसेस केला जातो जेणेकरून काही कम्प्युटरचे सॉफ्टवेअर वापरून तिचं जे क्रिस्टल आहे त्याचं 3D स्ट्रक्चर किंवा 3D मॉडेल हे आपण जनरेट करतो. ही झाली पूर्णपणे एक्स-रे क्रिस्टलोग्राफीची प्रोसेस. तर त्याचं इम्पॉर्टन्स कुठे कुठे आहे एक्स-रे क्रिस्टलोग्राफीचे आता आपण पाहूया. पहिलं आहे बायोलॉजी फील्डमध्ये. द एक्स-रे क्रिस्टलोग्राफी हॅज बीन यूज टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ अ प्रोटीन
DNA or RNA and other biological molecule. तर आपण बायोलॉजिकलमध्ये पाहिलं तर जे काही स्ट्रक्चर वगैरे असतात प्रोटीनचे, DNA किंवा RNAचे किंवा एखादा बायोलॉजिकल जो मॉलिक्यूल वगैरे असेल त्याला डिटर्मिनेशन करण्यासाठी मेनली जे स्ट्रक्चर हे 3D मॉडेल त्याचं जनरेट करण्यासाठी बायोलॉजिकल फील्डमध्ये एक्स रे क्रिस्टलोग्राफी प्रोसेसचा वापर केला जातो. दिस इन्फॉर्मेशन इज इसेन्शियल फॉर द अंडरस्टँडिंग हाऊ दिस मॉलिक्यूल फंक्शन अँड फॉर डेव्हलपिंग अ न्यू ड्रग अँड थेरपी. आणि ह्या इन्फॉर्मेशनमुळे त्याचं जे काही मॉलिक्यूलचं जे फंक्शन वगैरे आहे ते आपल्याला समजतं, जेणेकरून काही जे नवीन ड्रग्स वगैरे तयार करायचे असेल किंवा थेरपीज वगैरे तयार करायचं असेल डिसीजच्या अगेन्स्ट, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जे त्याचं जे फंक्शन असेल ते मॉलिक्यूलचं ते आपल्याला यूज करता येईल. त्याच्यानंतर दुसरी फील्ड आहे केमिस्ट्री. द एक्स रे क्रिस्टोग्राफी कॅन बी यूज टू डिटरमाइन द स्ट्रक्चर ऑफ अ स्मॉल मॉलिक्यूल सच ॲज अ ड्रग्स अँड कॅटलिस्ट. तर हे जे काही स्मॉल मॉलिक्यूल असतात केमिस्ट्रीमध्ये, जे काही कॅटलिस्ट असतात किंवा ड्रग्स वगैरे असतात, त्याचे स्ट्रक्चर डिटर्मिनेशनसाठी एक्स रे क्रिस्टलोग्राफी मेथड ही मोस्टली यूज केली जाते. दिस इन्फॉर्मेशन कॅन बी यूज टू डिझाईन अ न्यू ड्रग अँड टू इम्प्रूव्ह द इफिशियन्सी ऑफ अ केमिकल रिॲक्शन. आणि जेणेकरून जे काही ही जे नवीन ड्रग तयार केलेला आहे त्याचं इन्फॉर्मेशन आपल्याकडे असल्यामुळे त्याची इफिशियन्सी किती आहे केमिकल रिॲक्शन करण्याची किंवा त्याच्यामध्ये ते इफेक्टिव्ह आहे की नाही, ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला त्याच्यातून समजते. त्यानंतर मटेरियल सायन्समध्ये द एक्स रे क्रिस्टलोग्राफी कॅन बी यूज टू स्टडी द स्ट्रक्चर ऑफ अ मटेरियल सच ॲज अ मेटल्स, सिरॅमिक्स आणि पॉलिमर. आणि जे काही मटेरियल्स वगैरे असतील, मेटल्स वगैरे असतील, सिरॅमिक्स असतील किंवा पॉलिमर वगैरे असेल, त्याचा स्टडी करण्यासाठी किंवा त्याचं स्ट्रक्चर 3D जनरेट करण्यासाठी, 3D स्ट्रक्चर जनरेट करण्यासाठी आपण एक्स रे क्रिस्टलोग्राफी ही यूज करतो. त्याच्यानंतर हे त्याचे काही इम्पॉर्टन्स वगैरे आपण पाहिले तर एकदम सिम्पल प्रोसेस आहे. तर पहिल्यांदा जो काही क्रिस्टल असेल तो प्युअर फॉर्ममध्ये आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपण त्याला एका होल्डरमध्ये त्याला आपल्याला ठेवायचं आहे. त्याला व्हेरी लो टेम्परेचरवरती फ्रीज करायचं आहे. फ्रीज केल्यानंतर त्याच्यावरती एक्सरेज बंबार्ड करायचे आहे. बंबार्ड केल्यानंतर आपलं जो काही फ्रॅक्शन पॅटर्न असेल तो डिटेक्टर डिटेक्ट करतो आणि नंतर मग तो जो काही डाटा असेल तो प्रोसेसिंग करायचा आहे विथ दी हेल्प ऑफ वेगवेगळे सॉफ्टवेअर वगैरे असतात. मग सॉफ्टवेअरने मग तो डाटा प्रोसेस केल्यानंतर त्या क्रिस्टलचं 3D स्ट्रक्चर आपल्याला हे जनरेट होतं पूर्णपणे ज्या PCवरती. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जे काही अल्फा हेलिक्स आहे म्हणजे जे प्रोटीन आहे त्याचं कसं म्हणजे जे डिटर्मिनेशन केलं जातं एक्स रे क्रिस्टलोग्राफीद्वारे ते आपण पाहिलं. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.